कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती। यामध्ये घरं, दुकानगाळे त्याचबरोबर शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात आले होते। त्यानुसार महसूल विभागातील कर्मचारी त्याचबरोबर कृषी विभागातील कर्मचारी नुकसानग्रस्त गावात पंचनामे करतायत। गगनबावडा तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत आलेत। आत्तापर्यंत 5,000 पंचनामे पूर्ण झालेत, तर सुमारे 10,000 पंचनामे करण्याचं काम अद्यापही बाकी आहे। या आठवड्याच्या अखेरीस सर्व पंचनामे पूर्ण होतील अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली। नुकसानीच्या पंचनाम्याच्या अनुषंगाने आपल्या ज्या सर्व टीम आपण फॉर्म केलेल्या आहेत त्या मागच्या आठवडाभरापासून फील्डमध्ये आहेत आणि मागच्या 2-3 दिवसापासून पावसाची उघडीप आहे। येणाऱ्या आठवड्यामध्ये परत ग्रीन अलर्ट आणि येलो अलर्ट आहे, त्यामुळे या आठवडा अखेरीसपर्यंत मॅक्झिमम पंचनामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे आणि ज्या ज्या शेतामध्ये पाणी आहे ते शेतामधील पाणी जसं ओसरेल आणि पंचनामा लायक परिस्थिती जशी होईल तसं प्राधान्याने पंचनामे पूर्ण केले जातील। अतिवृष्टीमुळे रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे। शहरासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागतेय। त्यामुळे गणेश उत्सवापूर्वी रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवण्याबाबत नियोजन करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यामधील महानगरपालिकेचे रस्ते असतील किंवा PWDचे रस्ते असतील त्यांना खड्डे भरण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता पावसाची उघडीप असल्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये खड्डे भरण्याचं काम आहे त्या एजन्सीच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण करून घेतलं जाईल। सेवा हमी कायद्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहेत। लोकांची कामं वेळेत व्हावीत, विविध दाखले आणि कागदपत्र लोकांना वेळेत मिळावीत यासाठी पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे। त्याची सुरुवात 15 ऑगस्टला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली।